नमस्कार, मी भाग्यश्री मुळे, नॅचरोपॅथी तज्ज्ञ, समृद्धी हॉस्पिटल, पॅरालिसिस सेंटर, साईनगर, अंधारी. तर आपण कालच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं की स्वतःवर प्रेम करा आणि काही मी अफर्मेशन्स पण तुम्हाला सांगितलं होतं की हे अफर्मेशन रोज करा तुम्ही म्हणून. तर आज आपण लुईस हे सांगताय की समस्या काय आहे. तर समस्या काय आहे? माझे शरीर काम करत नाही, नातेसंबंध बिघडलेत, म्हणजे रिलेशनशिप चांगले नाहीत, पैशाचे प्रॉब्लेम आहे, पैसा टिकत नाही, पैसा येत नाही, आयुष्याचं काहीही खरं नाही, म्हणजे आयुष्य चांगलं नाही, माझं कोणी ऐकत नाही, माझ्यासाठी कोणी, माझी कोणाला परवाच नाही, मला कोणाला माझं घेणं देणंच नाही, वगैरे वगैरे वगैरे. तर आपण जो इथे लुईस सांगता, आपण जो विचार निवडू किंवा जी समजूत गृहीत धरू त्याला परमेश्वर पाठिंबा देतो. जसं की मी म्हणते, तुम्ही जे बोलणार त्याला देव तथास्तु म्हणणार. तुम्ही जे काही चांगले वाईट बोलताय त्याला देव तथास्तु म्हणताय. आपण फक्त स्वतःवर, स्वतःच्या लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टी बघतो, टीका करतो, ब्लेमिंग करतो आणि गिल्टमध्ये असतो. माझ्यामुळे हे गोष्टी झाल्या, माझ्यामुळे त्या गोष्टी झाल्या, किंवा लोकांमुळे ह्या गोष्टी, त्या गोष्टी, माझी लाईफ असं, माझं भविष्य चांगलं नाहीये, माझं नशीबच चांगलं नाहीये, मी चांगल्या गोष्टी करू शकत नाही, माझ्याकडे पैसा येत नाही, माझी हेल्थ चांगली नाही, वगैरे खूप साऱ्या गोष्टी आपण फक्त ब्लेमिंग करतोय, टीका करतोय, काय काय कमी आपल्यामध्ये ते बघतोय. तर ह्याच्यावर उपाय काय? तर ह्याच्यावर एकच उपाय आहे की स्वतःवर प्रेम करा. खूप गरजेचं आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे गर्व किंवा अहंकार बाळगणं नाही, तर स्वतःबद्दल प्रचंड आदर बाळगणं आणि स्वतःचे शरीर आणि मन याच्याबद्दल ऋणी असायला हवं, इथे लुईस सांगताय. म्हणून स्वतःवर प्रेम करा, तुमच्या जीवनावर प्रेम करा, तुमच्या शरीरावर प्रेम करा, तुमच्या दिसण्यावर प्रेम करा, तुमच्या असण्यावर प्रेम करा, तुमच्या फॅमिली मेंबर्सवर प्रेम करा, तुमच्या मुलांवर, पैशावर, घरावर, जे काही आहे तुमच्याकडे ह्या निसर्गावर प्रेम करा. फक्त प्रेम केलं तरच तुम्ही तुमच्या व्याधीतून, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे त्यातून तुम्ही बाहेर निघू शकता. तुम्ही बघा ना, लहान मूल किती छान असतं, त्याला काही घेणं देणं नाहीये, तो फक्त हसत राहतो, आनंदात राहतो, स्वतःवर प्रेम करतो आणि पाहिजे ते तो मागतो. आपण पण लहान होतो तेव्हा आपण कोणाचा विचार करत नव्हता, आपल्याला जे पाहिजे ते आपण मागतो, हवं ते मागायला आपण घाबरत नाही, आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत होतो. पण जसं जसं आपण मोठं झाले तशा आपल्या भावना आपण व्यक्तच करणं सोडून दिलंय. लोक काय म्हणतील, हे काय म्हणन, ते काय म्हणन, मला नाव ठेवतील, कोण काय म्हणन, भावना आपण लपून ठेवतोय. कुणालाही भावना सांगत दाखवत नाहीये की मला आता सध्याच्या स्थितीला काय वाटतंय, हे आपण कोणालाच सांगत नाही. त्यामुळे काय होतं, आतल्या आत आपण गिल्टमध्ये, आपण भीतीमुळे आपल्यात व्याधी निर्माण होतात आणि त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला लुईस सांगतात की आरशाचा प्रयोग करा. तर तुम्ही ऐकलं असेल, हिरो हिरोईन्स वगैरे सगळे सांगतात की मिरर थेरपी करा. तर मिरर थेरपी मी स्वतः पण करते. मला ज्यावेळेस असं वाटतं की मी लो कॉन्फिडन्स फील करते, मला असं बोर होतंय, तर मी स्वतः आरशासमोर उभा राहते आणि स्वतःला सांगते, मी भाग्यश्रीमुळे, मी स्वतःवर खूप प्रेम करते, मी खूप आनंदी आहे, मी खूप कॉन्फिडंट आहे, मी ज्या गोष्टीमध्ये जाते ती गोष्ट मी सक्सेसफुल करून दाखवते, मी जे काम करते ते 100% पूर्ण मन लावून करते आणि त्याच्यात मी रिझल्ट मिळवते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज इथेच थांबणार आहोत आपण. तर प्रत्येकाने मिरर थेरपी करा, स्वतःला गिल्टमध्ये न करता. कारण आपण जर पास्ट सुधारायचा प्रयत्न केला तर तो गुंता कधीही सुटल्या जाणार नाही. त्यापेक्षा आपण तो कट करून पुढच्या भविष्यात आपल्याला काय करायचं, आपलं कसं लाईफ जगायचं याकडे आपण लक्ष जर दिलं आणि त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य सुंदर आहे. आणि तुम्ही जेवढं आनंदी राहणार, जेवढं स्वतःवर प्रेम करणार, तेवढं तुमच्या लाईफमध्ये छान असा बदल घडणार आणि तुमचं लाईफ आनंदी होणार. जे काही व्याधी तुम्हाला आहेत त्या निघून जाणार, हळूहळू तुमच्या शरीरातून त्या व्याधी गायब होणार, हे तुम्हाला दिसणार. मग त्यासाठी आरशासमोर रोज उभं राहा, स्वतःला सांगा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आरशासमोर स्वतःला बघा, स्वतःला सांगा, तू खूप आनंदी आहे, तू किती छान आहे, तू किती सुंदर आहे, माझं स्वतःवर खूप प्रेम आहे, माझ्याकडं जे मला पाहिजे त्या गोष्टी आहे, मी माझ्या भावना मुक्तपणे प्रकट करत आहे आणि मी खूप छान आहे. आणि आजचा तुमचा होमवर्क हाच आहे की तुम्ही स्वतः बघा तुमच्या लाईफमध्ये, आरशासमोर रोज मिरर थेरपी करा, मिरर टेक्निक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय फील होतंय.
तर आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटू. यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकासोबत. थँक्यू.